ते विनोद भोईर पिसवली शेवटचा आम्ही सन्मान करतो. त्यानंतर आम्ही लगेच वळणार आहोत. ते पसाद सर आमचे रेडी आहेत. सामन्याकडे आपण वळणार आहोत. ते विनोदजी भोईर पिसवली यांचा आम्ही सन्मान करतोय. बघू शकाल स्क्रीनवरती सुंदर दृश्य, ब्युटिफुल पिक्चर. दादांना बघू शकाल आपण, ज्यांचा आज वाढदिवस आहे. प्रचंड मित्र परिवार वर्ग त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचा देवारा घेऊन त्यांच्यासाठी कर त्यांचं हे प्रेम आहे आणि त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. खूप खूप धन्यवाद. सोमनाथ भाग्यवंत आंबेगाव यांचे आगमन झालंय. त्यांचा इथे सन्मान केला जाईल. चला आपण बोलूया सामन्याकडे, जिथे आमचे प्रसाद सर रेडी आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला तो तिसगाव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले वाकलन संघाला. या सामना सुरू होईल. ऐकूया आपण प्रसाद सरांना. थँक्यू सो मच. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच मच्छिंद्र. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षक दीप मध्ये, म्हणजेच तुम्ही आता तिसगाव संघाचा. वाकड संघाचा 12 खेळाडू कॉमेंटमध्ये अजून अवेलेबल नाहीये. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू. तर राळकेर रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त सुवर्ण संधी आहे या सामन्यासाठी. जेव्हा वाकड संघ फलंदाजी करतोय, तुमच्यासाठी एक आयवा कॅसेटी कॅश प्राईज आले टोटल 5000 रुपीज. अत्यंत जबरदस्त असं व्यक्तिमत्व, मोठा वयचे दानशूर व्यक्तिमत्व. आणि मगाशी आपण उल्लेख केला मच्छिंद्र पाटीलने की ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा ATM राजू भोईर यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते आयवा कॅशसाठी. म्हणजे सीमारेषेबाहेर जो प्रेक्षक या षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करेल त्याला 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. त्यामुळे सतर्क राहा, लक्ष ठेवा की कधी चेंडू तुमच्याकडे येईल आणि 5000चं पारितोषिक तुम्हाला देऊन जाईल, तुम्हाला माहिती सुद्धा पडणार नाही. ओव्हर द विकेट चेंडू तुम्ही पाहतात लेफ्ट आर्म. हो, चांगला चेंडू, चांगला टायमिंग, चांगला प्लेसमेंट आणि चेंडू फाईन लेगला, लॉंग लेगला चेंडू क्लिअर करतोय सीमारेषे बाहेर चौकार. थँक्यू DJ. ताडेवलीचे राजेश बोरे व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर मी हेमंतदांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजेश बोरे यांचा सन्मान करायचा आहे. ते पारितोषिक प्रत्येक कॅचसाठी असेल. सीमारेषेबाहेर जर प्रेक्षक आहेत त्यांनी त्या रेलिंगच्या पलीकडे जर झेल पकडला तर 5000 रुपयाचा कॅश प्राईज राजू बोरे यांच्याकडून आहे. खोदून काढला, ऑनसाइडला प्लेस केला, खूप चांगला फटका गॅपमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत, लॉंग लेगवरून चेंडू उचलत आहेत. फेक चांगली झाली पण 2 धावा इथे मात्र थांबवू शकत नाहीये. सुरुवात चांगली झाली आहे. ब्रदर्स ग्रुप मोठा गाव इथे मात्र वाकड संघाची अंकित झाली एकूण 9 धावा धावफलकावर. त्यामध्ये आपण एक चौकार पाहिलाय, दोन वेळा डबल धावसंख्या घेतली गेली आहे आणि एक लेग बाईज आहे. जीत भोईर ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज या षटकामध्ये ऋषभ गायकवाड. फिरकी आक्रमण, चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, झेल उडालाय आणि इथे मात्र जाऊन त्या पडद्याला चेंडू लागतोय. त्यामुळे इथे मात्र झेल मिळत नाही त्या प्रेक्षकांना. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. जणू काही ते एक रिटर्न गिफ्ट आहे तुमच्यासाठी. आमच्या व्यासपीठावरून राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून हे दिलं जाईल. ते रिटर्न गिफ्ट हिम्मतदादा फुलोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 5000 रुपयाचं कॅश प्राईज. ऑन साईडला चेंडूला पूल केलाय. षटकांचा हा चेंडू, पुढचा चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीपमध्ये. पण 2 धावा इथे मात्र रोखू शकत नाही. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे. ब्रदर्स ग्रुप वाकड संघाची अंकित होते ते एकूण 17 धावा धावफलकावर. सामना आहे तो 4 षटकांचा. उपांत्य फेरीची लढत तुम्हाला पाहायला मिळते. सातत्याने आम्ही प्रत्येक संघाला इथे सूचित केलं होतं की फास्ट खेळा. त्याचाच तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते, रिझल्ट पाहायला मिळतोय की बघा उपांत्य फेरीचा सामना 4:30 आता वाजलेत आणि एक षटक झालंय सुद्धा मैदानावर. पहिले षटक तुम्ही पाहिलं, गोलंदाज ऋषभ गायकवाड, फिरकी गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज. या षट संघामध्ये चेंडू कट करण्याची कला त्याने अवगत केली आहे. कालच्या दिवसाने अप्रतिम गाजवला होता, अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि या संघाने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली. डिस्कशनमध्ये जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच आपला पुढचा गोलंदाज आपण घेऊन यायचा आहे. गौरव गायकवाड येतोय समोर चेंडू गोलंदाजी करण्यासाठी.
दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, केतन म्हात्रे आणि त्याचबरोबर अजित भोईर. आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आतापर्यंत कुठल्या त्या 17 धावा धावफलकावर. योगेश इंद्रेकर आणि त्याचबरोबर धर्मेंद्र वर्मा पंचांच्या भूमिकेत या सामन्यासाठी. गौरव गायकवाड सज्ज होतोय. पॉवर प्लेचा एकमेव षटक होतं. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. हळूहळू सागर गायकवाड तिकडे सरकतोय आणि एक स्क्वेअरलेला खेळाडू कक्षाच्या थोडासा बाजूला उभा आहे. गौरवचा पहिला चेंडू राऊंड विकेट येतोय. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू कॉड बिहाइंडचा अपील. या सिटीज पंचांकडे अजिबात न बघता त्याने मात्र वाट धरली आहे ती पॅव्हिलियनची आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. गौरवने मात्र आपल्या संघाला पहिलं एक निर्भेळ यश मिळवून दिलंय. फलंदाज बाद. पारितोषिक आहे आमच्याकडे तिसगाव संघासाठी. सुनील जोशी यांच्याकडे पारितोषिक आले विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. न्यू बॅट्समन इन अविनाश भोईर येतो मैदानावर. जे प्रेक्षक मैदानाच्या मागे तुम्ही आता रस्त्यावर इथे उभे आहेत त्यांना विनंती करतो थोडंसं मागे जायचं. आपण रस्त्यावर जे उभे असलेले प्रेक्षक थोडंसं मागे व्हा. स्ट्राईक एंडकडे पंचांकडून गार्ड घेतोय मैदानावर अविनाश आणि गौरव गायकवाड पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट येत असताना अविनाशसाठी. ओ चेंडू अजून हवेमध्ये फ्लाय होतोय. चांगला प्रयत्न प्रदीपचा पण त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. सीमारेषे बाहेर चौकार. धावफलक अंकित झाले एकूण 21 धावा. या षटकातला पहिला चौकार पाहायला मिळतोय आणि तो सुद्धा अविनाशच्या बॅटमधून. बॅटची लिडिंग एज गेट इन. चेंडू एवढ्या वेगाने एवढा वरून फ्लाय झाला की प्रदीप एवढा उंच असून सुद्धा त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय आणि सीमारेषेवर चौकार पाहायला मिळतोय. 21 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. ब्रदर्स ग्रुप वाकलन हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. चांगला चेंडू गुड बॉलिंग आणि गौरव तिथे मात्र जबरदस्त एक्साइट होत असताना की चेंडू कव्हर झाल्यानंतर मात्र डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. एवढं एक्साइटमेंट त्याच्यामध्ये आहे. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय आपल्या संघासाठी. ड्रोन कॅमेरा तुम्ही पाहू शकता GTC वाहिनीचा आणि हे पूर्ण मैदान तो कव्हर करत असताना स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचं चित्रण सुद्धा खूप सुंदर झालं होतं जेव्हा हा ड्रोन कॅमेरा एकदम टॉपमध्ये गेला होता मधोमध एकदम आणि खूप चांगला व्ह्यू त्यांनी कव्हर केला होता या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या पूर्ण मैदानाचा. गौरव गायकवाड पुन्हा ते सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट अविनाशसाठी. चेंडू उंच बघायचा आहे. हा फटका मिस टाइम आहे का? यस. नो बॉल कॉल केले पंचांनी. नो +2. त्यामुळे या 3 धावा अंकित होतील धावफलकावर. नो बॉल अँड फ्री हिट फॉर नाऊ. नेक्स्ट बॉल. धावसंख्या अंकित झाली एकूण 24 धावा धावफलकावर. फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल तो स्ट्राईक एंडला फलंदाज अविनाश भोईर. पहिला फलंदाज बाद झाला त्याला बाद करण्यात यश मिळते गोलंदाज गौरव गायकवाडला. धावसंख्या 17 असताना पहिले यश आपल्या संघाला मिळवून दिलं गौरव गायकवाडने. चांगली गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. नो बॉल तर निश्चित आलाय आणि फ्री हिट आहे पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर पंच सिग्नल करतात वाईट बॉल अँड फ्री हिट कंटिन्यू असेल कारण चेंडू गुड लेंथवरनं भरपूर जास्त बाहेर निघतोय. राऊंड विकेट टाकत असताना अँगल क्रिएट करतोय हा चेंडू आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 25 धावा. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली धावफलकावर ती ब्रदर्स ग्रुप वाकळण या संघाची. पुन्हा राऊंड विकेट. गौरव गायकवाड फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक जज करतो आणि आउट. फलंदाज बाद होतोय. तिकडचे प्रेक्षक वाट बघते की चेंडू मागे येईल की काय तर बाद नाही होणार. फलंदाज एक्साइट झाला होता इथे मात्र सागर गायकवाड कारण फ्री हिट होता हा चेंडू पण त्याच्या मागच्या प्रेक्षकांकडे जास्त लक्ष होतं कारण चेंडू ते वाट बघत होते की आमच्याकडे झेल येतोय की काय कारण 5000 रुपयाचं पारितोषिक लावलंय राजू भोईर यांनी. आमच्या समोरचे व्हॉलेंटियर सुद्धा भरपूर एक्साइट झाले त्या प्राइज ऐकून. 5000 रुपीज फॉर कॅच. आयवा कॅच.
धावसंख्या 26 धावा धावफलकावर. फ्रीटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकणार नाही. एकदा तिथे अंकित होती धावफलकावर आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती 26 धावा धावफलकावर. स्ट्राइक एंडला फलंदाज जीत भोईर. सागर गायकवाड राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जज करतोय आणि विकेट. पुन्हा एकदा नो बॉल. नक्की घडतंय काय? नो बॉलवर 2 वेळा चेंडू झेल हवेमध्ये उडाला आणि तो सुद्धा जीत भोईरचाच. आणि 2 वेळेला त्याला जीवदान मिळतंय, झेल पकडून सुद्धा जीवदान मिळतंय. 2 वेळेला चेंडू नो बॉल आणि 2 वेळेला तुम्ही पाहता 3 धावा इथे अंकित होते धावफलकावर. सातत्याने ओव्हरस्टेपिंग पाहायला मिळते. काल एकही चूक गौरव गायकवाडकडनं झाली नव्हती, पण इथे मात्र दबाव पाहायला मिळतोय. चेंडू रिलीज करत असताना, फेकत असताना एक्झॅक्टली त्याचा पाय कुठे आहे, रिटर्न रिचच्या पॉपिंग रिचच्या थोडासा किंचितचा पुढे जातोय आणि त्यामुळेच योगेश इंद्रेकर सातत्याने इथे 2 वेळा त्यांनी नो बॉल कॉल केला या षटकामध्ये. धावसंख्या बघूया धावफलकावर अंकित झाली ती एकूण 29 धावा आणि फ्रीट असेल तो पुढचा चेंडू. गौरव जीतसाठी खोदून काढलाय, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय सागरचं. 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. चेंडू अजूनही शोधतोय सागर आणि फ्री हिटवर मिळते त्या 2 धावा त्या जीतला. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरकली ती 31 या धावसंख्येवर. प्रेक्षकांनो वाट बघा, निश्चित तुमच्याकडे चेंडू येईल. 5,000 रुपये तुम्हाला कमवून देईल तो चेंडू. झेल घेणं महत्वाचं आहे. राजू भोईर यांच्याकडून पारितोषिक लागलेलं आहे मैदानावर ते लाडक्या रसिकांसाठी. सीमारेषेबाहेर जो प्रेक्षक झेल पकडेल त्याला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. फील्डमध्ये काही चेंजेस होते. गौरव गायकवाड मिड ऑफला क्षेत्ररक्षक सेट केलाय. विजय गायकवाड आणि हे खेळाडू हळूहळू सरकतो जो डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. क्षेत्ररक्षक सजवला तिथे चेंडू जातोय. अजूनही चेंडू शोधतोय विजय गायकवाड, पण तोपर्यंत डॉट बॉल. षटक समाप्त होते तिसरं. इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पण काही एक्स्ट्राच पाहायला मिळाले, अतिरिक्त पाहायला मिळाले धाव आणि त्यामुळे की काय इथे मात्र धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. धावफलकावर एकूण अंकित झाल्या त्या धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावफलकावर. 2 षटकांची समाप्ती 31 धावफलकावर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. रस्त्यावर जे लहान प्रेक्षक उभे त्यांना विनंती करतो थोडंसं मागे वा तिथून. तुम्ही पाहतात जय गौलोबा क्रिकेट क्लब द्वारली आणि कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय आयोजक या स्पर्धेचे माजी उपसरपंच हेमंतदादा फुलोरे यांच्या माध्यमातून आणि त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचमुळे तुम्हाला एक प्रचंड गर्दी आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळते. भरपूर त्यांचे सर्व लाडके मित्रपरिवार, त्यांचे कनिष्ठ जीवष्ट मंत्र तुम्हाला पाहायला मिळतात व्यासपीठावर आणि ते सर्व इथे आलेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक रोख रुपये 25,000 रुपये आणि आकर्षक भव्यदिव्य चषक. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी पारितोषिक आहे ते कूलर आणि चषक आहे. त्याचबरोबर फिल्डरसाठी शूज आणि चषक आणि मालिकावीरसाठी एक चांगली ॲव्हरेज देणारी एक चांगली मजबूत गाडी तुम्हाला पाहायला मिळते हिरो कंपनीची बाईक. त्याचबरोबर तुम्ही पाहतात खेळाडू कक्षामध्ये सातत्याने फ्रूट्स प्रोव्हाइड केले जात आहेत आणि याची निश्चितच आम्हाला या सगळ्या सुविधा इथे उपलब्ध झाल्या आहेत स्वर्गीय तुळसाबाई चिकनकर यांच्या स्मरणार्थ अशी प्रकाश दशरथ रसाळ यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विजय गायकवाडच्या हातात चेंडू सोपवलाय संगणकाने सागरने आणि त्याला सामोर जाईल स्ट्रायकिंगला फलंदाज अविनाश भोईर. द्वारलीचे संदीप चिकणकर यांचा उल्लेख करायला हवा कारण त्यांनी अप्रतिम खेळपट्टी इथे बनवलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे विशेष आभार. चला फास्ट खेळा. चला फास्ट खेळायचंय. एका षटकासाठी जवळजवळ 10 मिनिटं वेळ घेतलाय. हो अप्रतिम स्विंग, नॅचरल लेग ब्रेक, नॅचरल लेट स्विंग आणि लेग बाय स्वरूपात एक धाव अंकित होईल धावफलकावर.
धावसंख्या अंकी झाली एकूण 32 धावा. 32 इन द थर्ड ओव्हर. भरपूर मोठ्या संख्येने आज प्रेक्षक उपस्थित आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी, कारण आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उपांत्य फेरी ते सुरू आहे मैदानावर. तिसगाव विरुद्ध वाकळण या संघामध्ये. दहीसर संघ आपण आला असेल तर आपण आल्याची नोंद करा. आपण चेंडू थोडासा हलकासा आउटस्विंग होतोय. खूप चांगली गोलंदाजी. रिटर्न क्रिचच्या थोडासा किंचित आतमधून चेंडू जातोय तो विजय गायकवाडचा. डॉट बॉल. कारण दहीसर संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. राऊंड विकेट. ऑन साइडला प्लेसमेंट चांगलं आहे. झेल उडालाय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फिनिश. जमिनीलगत चेंडू आला होता आणि काय फिनिश केलाय. सुंदर झेल. फलंदाज बाद. क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय क्रिकेटचा दिवाना. जय गौलोबा क्रिकेट संघ हा झालाय. खूप चांगली बॅटिंग मैदानावर जीत भोईरकडून, पण फायनली मात्र तो विकेट मिळवला. इथे मात्र अनेक अनुभवी खेळाडू या संघामध्ये विजय गायकवाडने. व्हेरी गुड फिनिश फ्रॉम सौरव गायकवाड. सुंदर झेल टिपलाय. धावसंख्या आपण बघूया. धावफलक अंकी झाली एकूण 32 धावा आणि 32 या धावसंख्येवर फलंदाज जीत भोईरचा विकेट विजयला मिळालाय. न्यू बॅट्समन इन किरण म्हात्रे. स्ट्राईक एंडला अविनाश भोईर. उपांत्य फेरीची ही दुसरी लढत आहे मैदानावर स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळते. राऊंड विकेट. लेंथ गोलंदाजी ऑनसाइडला पुल केल्या शतशः काय डीप मध्ये, पण त्याच्या प्रयत्नाने यश मिळत नाही. चेंडू बाउन्स नाही तर खूप वेगाने निघून जातो त्याच्या डोक्यावरून. सीमारेषे बाहेर चौकार. किरण नॉस्टाकिंग एंडला. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना मैदानावर. स्विंग झालाय चेंडू. खूप चांगला चेंडू. बाउन्स सुद्धा मिळालाय चेंडूला. फिंगर खूप वेगाने रोल करताय चेंडूच्या भोवती आणि त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी विजयकडून. धावसंख्येला थोडासा अंकुश लावला या षटकामध्ये. गुड बॉलिंग. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावर. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला या षटकामध्ये किरण. विजय पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट टाकत देण्याचा प्रयत्न इथे करतोय. ऑप्शनचे थोडासा बाहेर चेंडू. थोडासा इन स्विंग होतोय. बॅटची आतलीकडे घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. तर व्यासपीठावर वसरगावचे लव शेठ वायले यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य माजी सभापती विठ्ठल शेठ वायले यांचं सुद्धा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावर. या षटकात इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. फक्त 6 धावा या षटकामध्ये खर्च केले त्या विजयने. एक चौकार निश्चित झाला होता, पण एक लेग बाईज आहे आणि एक सिंगल आहे बॅटमधून. अशा एकूण 6 धावा आतापर्यंत या षटकात खर्च झालेत. आणि गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. आणि सगळ्यात महत्त्वाची काय म्हणजे या षटकात त्याने जीत भोईरचा विकेट मिळवलाय आणि त्यामुळे धावसंख्येला त्यांनी पूर्णपणे अंकुश लावलाय. पहिल्या षटकात 17 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 14 धावा होत्या. 2 षटकाखेर तब्बल 31 धावा अंकित झाल्या होत्या धावफलकावर. आणि अशा मुवमेंटला धावसंख्येला खूप चांगला अंकुश लावत असताना धावसंख्या थोडीशी रोडावली आहे, थांबवली आहे ती मैदानावर विजय गायकवाड या गोलंदाजाने. अजून एक लेफ्ट आर्म गोलंदाज सौरव गायकवाड येतो गोलंदाजी मार्कवर. या दोन्ही गोलंदाजांनी काल जबरदस्त इम्प्रेस केलं आणि आपल्या संघाला ते उपांत्य फेरीपर्यंत घेऊन आले होते. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फक्त प्लेस केले चेंडूला. थोडंसं दूर ढकलले आपल्यापासून. चला फास्ट खेळायचं आहे, वेळ घेऊ नका. ओ द विकेट. सौरव ऑन साइडला चांगला फटका. बिग शॉट. चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. खूप लांब गेलाय. प्रेक्षकांना खूप मागे सुद्धा जावं लागतंय, पण चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय. षटकार.
षटकारानंतर धावसंख्या सुद्धा पुढे सरकली, वेगाने सरकली पुढे धावफलकावरती. एकूण 44 धावा. किरण मात्रेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय सौरवच्या विरुद्ध. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, पॅरल स्ट्रोक, जमिनीमध्ये लगत फटका होता आणि झेल घेण्याचा प्रयत्न, पण चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. षटकार. म्हणजे एकाच कलरचा टी शर्ट परिधान केलेले दोन प्रेक्षक जणू काही दोन भाऊच आहेत. दोघांनी वाटून घ्यायला हवे होते अडीच अडीच. झेल इथे दोघांमध्ये ड्रॉप होतोय आणि षटकार पाहायला मिळतो तो किरणच्या बॅटमधून दुसरा या षटकामध्ये. धावसंख्या पुढे सरकली आहे. 50 धाव पूर्ण होतात. 50 अप ऑन द बोर्ड. 50 धाव पूर्ण झाले त्या ब्रदर्स ग्रुप वाकळण या संघाच्या, तिसगाव संघाच्या विरुद्ध फटकेबाजी करत असताना या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आणि किरणच्या बॅटमधून लागोपाठ दोन षटकार आलेत. एका दिशेने दोन षटकार गेले होते. सौरव सबमरीन चेंडू थोडासा खाली राहतोय, बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून जातोय. डॉट बॉल आणि प्रेक्षक बाहेरून आवाज येतो, अजून एक मार, अजून एक मार, जेणेकरून तो चेंडू माझ्याकडे यावा. आणि राजू शेठ भोईर यांनी ठेवलेलं पारितोषिक मला मिळालं 5,000. तो प्रयत्न सुरू आहे त्या प्रेक्षकांचा. 50 ऑन द बोर्ड. उंच गेला चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका आणि एसटीच्या मागून झेल टिपलाय तो प्रदीपने. फलंदाज बाद. अंकित झालेत. 51 धावसंख्येचं लक्ष्य मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 51 टू विन हे तिसगाव संघासमोर टार्गेट सेट केले ते ब्रदर्स ग्रुप वाकळण या संघाने सामना जिंकण्यासाठी. आणि बघाच या धावसंख्येचा पाठलाग ते कशा प्रकारे केला जाईल. भरपूर सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत सर्वांचं. कारण आज हेमंतदादा फुलोरे यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचा वाढदिवसाचा औचित्य साधून भरपूर आमचे सर्व हे लाडके सर्व मान्यवर पाहुणे आणि त्यांच्या निकटवर्ती त्यांचे जीवष्ट कंचस्थ मित्र सुद्धा व्यासपीठावर येत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच प्रसाद सर. तर याच दरम्यान आगमन झाले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व लवशट वायले व सर यांचं आगमन झाले. मी दादाने विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. विनंती असेल लवशट वायले यांना की आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. बघू शकाल चित्र आपण व्यासपीठावरती लवशट वायले यांचा सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आमचे शिल्पकार आमचा आधारस्तंभ सन्मान्य दादा यांच्या शुभास्ते आम्ही आज सन्मान करतोय. त्यानंतर विठ्ठल शेठ वायले माजी सभापती यांचे आगमन झाले आहे. त्यांना विनंती करेन आपलाही सन्मान केला जाईल आपण त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. दादांना पुनश्च विनंती करेन की आपण त्यांचाही यथोचित सन्मान करावा. खूप खूप धन्यवाद आलेला सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही. तर दादांचा जो वाढदिवस आहे खूप सुंदर दिवस आहे त्यांचा आणि ब्राईट डेज. इट इज अ ब्राईट डे. इट इज अ बर्थडे ऑफ दादा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. एक क्षण तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येवत अशी आम्ही अपेक्षा करतोय. तर आपण वळणार आहोत लगेच सामन्याकडं. सभापती साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल व्यासपीठावरती.
काय होते दादा फास्ट कर. तर या आपण वळूया सामन्याकडं. मान्यवरांचंही सुद्धा आम्ही आगमन करते. सभापती साहेबांचं, सर्वांचे लाडके आमचे माजी सभापती विठ्ठल शेठ वायले यांचाही सन्मान केला जाईल. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात त्याबद्दल तुमचंही दादांच्या वतीनं. हेमंत दादा फुलोरे आमचा मान, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान, आमचे शिल्पकार, आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. Now back to cricket. Wonderful evening. Birds are flying in the air. Cold wind is blowing now. Sun is going down slowly, slowly. Birds are flying in the air. Rushing and cheering crowd. And we are waiting for the semi-final. A very good, wonderful morning and very good evening to all of you presenter. Beautiful atmosphere for the cricket. Rushing and cheering crowd. तो सामना कैसा होना यह को अपन 51 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. बहुत ही शानदार लम्हा. शाम अंगड़ा लेती हुई सूरज हमसे विदाई लेता हुआ, पंछी हवा में, परिंदे हवा में लहराते हुए, कचाकच भरा हुआ है स्टेडियम. और क्या यहाँ पर सुहाना सफर है, ये रंगीन शाम. और इस शाम में चलेंगे हम आपके साथ दूसरे सत्र में. जीत के लिए 51 रनों का लक्ष्य क्या होगा बीच मैदान के ऊपर. 30 गांव टीम ने मैदान के ऊपर शानदार गेंदबाज की. क्या वो बल्लेबाजी कर पाएंगे उतनी शातिरी से. 51 का लक्ष्य देखना है. 4 ओवर का मुकाबला, सेमीफाइनल का दूसरा मुकाबला. ये देखिए और क्लीन बॉल. पहले गेंद पर पहली सफलता, करारा जवाब दिया और बल्लेबाज को लौटना होगा. बल्लेबाज अनिकेत बैक टू द पैविलियन. ही इज गॉन फॉर अ प्लैटिनम डग. मैदान के ऊपर हमें राजू शेठ भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे. पधारे भी सभी अतिथिगणों का इस मैदान के ऊपर हम तेजी से स्वागत करेंगे. खचाखच भरा हुआ स्टेडियम, जहां पर निगाहें जाए वहां पर सिर्फ दर्शक, दर्शक और दर्शक. ये सफलता इस प्रतियोगिता की. ये प्रतियोगिता आप देख पा रहे हैं जय गोलेबाग क्रिकेट क्लब द्वारली, कुमार साहिल प्रतिष्ठान द्वारली के माध्यम से चलती हुई प्रतियोगिता. और चौथा दिन प्रतियोगिता का समापन दिन है. और क्या समापन किया मैदान के ऊपर इस प्रतियोगिता के माध्यम से. 32 टीमों को न्योता दिया था इस प्रतियोगिता में शरीक हुए. नए बल्लेबाज मैदान पर प्रस्थान करते हुए, बल्लेबाज आते हुए विजय मैदान पर. ओ अच्छी गेंदबाजी और लेकिन गेंद विकेट के पीछे जान की बाजी लगाते हुए गेंद जारी. यहाँ पर देखना रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे. गेंद सीमा पर, पहले गेंद पर विकेट, दूसरे गेंद पर चौका. एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, सबको मौका मिलेगा. पहले गेंद पर विकेट चटकाई थी, उसके बाद चौके में जवाब मिलता हुआ. मजा आएगा मुकाबले में दोस्तों, कहीं भी मत जाना क्योंकि ये मुकाबला काफी बड़ा होगा. दोनों टीमें इस मैदान के ऊपर जूझ रही है. जिस तरह से जंगल में दो शेर हुकूमत के लिए जूझते, क्योंकि जंगल में चुनाव नहीं होते. जिसका जोर यहाँ पर, जिसकी ताकत, वो राजा होता है. इसी मैदान के ऊपर यही होगा. एक को लौटना होगा, एक को आगे बढ़ना होगा. लेकिन कौन आगे बढ़ेगा इसका जवाब मिलेगा आपको आने वाले इस मैच में. बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, सटीक लाइक को बरकरार करते हुए 30 तरार गेंदबाजी कर रहे हैं. और बल्लेबाज के पास कोई चारा नहीं है इस शॉट को खेलने के लिए. और यहां से डॉट गेंद की समाप्ति. पहले गेंद पर विकेट चटकाए, उसके बाद चौका लगा, विकेटों के पीछे गया. और यहां पर तीसरी गेंद के ऊपर शानदार वापसी करते हुए जीत, जिसके नाम में जीत है. लेकिन क्या जीत बोर बल्लेबाज को रोक पाएंगे. अटैकिंग स्टांस में विजय मैदान पर आते हुए खतरनाक खिलाड़ी विजय मैदान पर. आपकी बार एक मिस टाइमिंग स्ट्रोक था, खिलाड़ी वहां पर मौजूद है. और यहां से बनेगा रूपेश गेंद के नीचे शानदार कैच. एक और बढ़िया विकेट मैदान से बाहर. दूसरा करारा सदमा इस समय 30 गांव टीम को महज 4 रन के ऊपर. किफायती गेंदबाजी मैदान के ऊपर, शानदार गेंदबाजी, अनुशासित गेंदबाजी क्या होती है, अजीमो शान और उम्दा गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए किफायती गेंदबाजी, जिसे क्रिकेट की भाषा में, इंग्लिश में इकोनॉमिक गेंदबाजी कहते हैं. फूक फूक कर कदम रखे जा रहे हैं और 30 गांव टीम को पहले ओवर में खुलकर खेलने का कोई मौका नहीं दिया जा रहा है. जबरदस्त गेंदबाजी, उफान पर चलती हुई जीत बोयर, सबको दाव पर लगाकर, हर तरकीब तकनीब अपनाकर गेंदबाजी करते हुए मैदान के ऊपर नजर आ रहे हैं. और क्या जबरदस्त गेंदबाजी बीच मैदान के ऊपर.
शाम का समा मैदान के ऊपर हम देख पा रहे हैं। सूरज हमसे विदा लेते हुए, परिंदे हवा में उछल यहाँ पर छलांग लगाते हुए, खचाखच भरा हुआ स्टेडियम और ये हसीन और खूबसूरत शाम, और इस खूबसूरत शाम में चलता हुआ जबरदस्त मुकाबला। व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। क्या सुहाना सफर है और क्या हवा तेज मैदान के ऊपर, और ये रंगीन समा मैदान के ऊपर। प्लेंच ऑफ फ्लैग्स, प्लेंच ऑफ कलर, व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ प्रेजेंट है। मजा आएगा मुकाबले में। 51 का लक्ष्य हर गेंद के ऊपर यहाँ पर स्लाइडली चेंजेस करते हुए। स्टॉक एंड पर बल्लेबाज ऋषभ यहाँ पर दूसरे नंबर के पायदान पर है इस समय स्टॉक एंड पर। आपकी बार फिर एक बार मिस्टाम खिलाड़ी बात से मौजूद है। मोतीराम मोहित टीम के कप्तान यहाँ पर गुंजाइश ने गलती के लिए तीसरा विकेट मैदान से बाहर, महज 4 रन के ऊपर। हमारे सिद्दीक जी भावे भिवंडी के बेहतरीन कमेंटेटर इस मुकाबले को देख रहे हैं। स्वागत है सिद्दीक जी भावे आपका इस प्रतियोगिता में, बहुत बहुत स्वागत है। 3 विकेटें चटकाए मैदान के ऊपर। क्या अनुशासित गेंदबाजी की, इसे कहते हैं गेंदबाजी। विकेटें इस प्रकार मैदान पर गिर रही है मानो इस मैदान के ऊपर लगातार विकेटों का सिलसिला जारी किया है, जिसे इंग्लिश में क्रम्बल कहा जाता है। द विकेट्स आर फॉलिंग लाइक अ हाउस ऑफ कार्ड। जिस तरह से पत्तों से गिरती है उस तरह से इस मैदान के ऊपर विकेटें गिरी है, और 3 सदमे दिए मैदान के ऊपर। क्या सदमे मैदान के ऊपर दिए इस गेंदबाज ने मैच 4 के ऊपर। जबरदस्त गेंदबाजी, किफायती गेंदबाजी मैदान के ऊपर, और P1 के ओवर में किस प्रकार गेंदबाजी की जाती है सब कुछ दांव पर लगा रही है, पूरी कायनात लगा रहे मैदान के ऊपर गेंदबाज के लिए। अजीब शान गेंदबाजी। आपकी बार बल्लेबाज को यहाँ पर इनवाइट किया खेलने के लिए, बाहर खेलने के लिए यहाँ पर इन्विटेशन दिया। ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। एक ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 4, 3 विकेटों के नुकसान के ऊपर। नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर प्लेयर्स। 4 रन मैच जीत के लिए 51 का लक्ष्य। दिल्ली अब कोसों दूर है। समर्थक तीसगांव के काफी शांत है क्योंकि माहौल मैदान के ऊपर शांत है। 3 विकेटों का नुकसान किया, और क्या अजीम और शान गेंदबाज की, उम्दा गेंदबाजी की। इसे कहते हैं किफायती गेंदबाजी, इकोनॉमिक गेंदबाजी। बेहतरीन परफॉर्मेंस के यहाँ पर, एक्सलेंट परफॉर्मेंस, बॉलिंग परफॉर्मेंस, ट्रिमेंडस बॉलिंग अटैक दिखा बीच मैदान के ऊपर, बैलेंस अटैक दिखाई दिया मैदान के ऊपर, और जीतने सब कुछ दांव पर लगाकर इस मैदान के ऊपर 3 विकेट चटकाकर 4 रन दिए। 51 का लक्ष्य। अब लक्ष्य बढ़ेगा यहाँ पर जीत के लिए, समीकरण बनेगा। बच्ची भी 18 गेंदे, 47 की आवश्यकता। अस्किंग रन की बात करेंगे तो प्रति अवसर यहाँ पर बनाने होंगे 15.66 के अवसर से रन बनाने होंगे। किसमें कितना है दम, आ देखे जरा मैदान के ऊपर। खुला चैलेंज, खुली चुनौती इस मैदान के ऊपर। सेमीफाइनल का ये मुकाबला, खचाखच भरा हुआ स्टेडियम, जबरदस्त माहौल बीच मैदान के ऊपर। वंडरफुल एंड फंटास्टिक एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। गेंदबाजी में आते हुए गेंदबाज जिनके नाम का आज बोलबाला चला इस मैदान प्रतियोगिता में, वो केतन मात्रे मैदान के ऊपर आते हुए। स्टॉक एंड पर दाएं के बल्लेबाज सागर गायकवाड़ 4थे नंबर के पायदान पर। सागर के लिए गेंद, ये तो उनकी खूबी है, मैं कहूंगा विशेषता रही इस गेंदबाज की। गेंदों को बाउंस करना, कंधे का इस्तेमाल करना, बल्लेबाज को चकमा देना, ज्यादा ऐसा बीट गेंद करना, ये तो उनकी विशेषता बनी रहा पर। जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी। हमारे अंपायर रमेश मात्रे भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। आपका भी स्वागत है, सभी का स्वागत करेंगे क्योंकि प्रतियोगिता बड़ी यहाँ पर और ये मुकाबला काफी बड़ा मैदान पर। इस बीच गेंद, और इस समय गेंद को बिल्कुल टच किया मैदान के ऊपर, और गेंद सीमा पर कलात्मक यहाँ पर दिशा दी इस गेंद को, सीधा 4 रन। Thank you, DJ. After a long time, we have seen the terrific shot from the Sagar Gaikwad. What a fantastic stroke, using the pace of beautifully, hitting the ball beautifully and into the gap, and that's a 4 runs. बहुत साल यहाँ पर अरसे बाद यहाँ पर चौका देखा हमने। एक और यहाँ पर बाउंस खेलने की कोशिश की थी, लेकिन ड्राइव के इस गेंद को, जिस प्रकार गेंद को खेला खिलाड़ी बात से मौजूद, एक एक्शन में गेंद को उठा केतन ने, थोड़ा सा फंबल होता मैदान के ऊपर। दबाव और दबाव मैदान के ऊपर। मनोवैज्ञानिक दबाव क्या होता है इस मैदान पर हम देख पा रहे हैं। जिस तरह से पुलिस के मार से पुलिस का डर ज्यादा होता है, उसी तरह से खौफ है मैदान के ऊपर, और यहाँ से बनेंगे 2 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ अब जाकर 10 पर जाता हुआ, 10 का दम दिखाने की कोशिश करते हुए मैदान के ऊपर। हर एक रन के लिए संघर्ष, हर एक रन के लिए जीत के यहाँ पर संघर्ष मैदान के ऊपर। कड़ा मुकाबले में मजा आएगा। इस बीच अगली गेंद, आपकी बार, बढ़िया शॉट, लेकिन मिस टाइमिंग खिलाड़ी वहां पर मौजूद है। उमेश वहां पर आसान सा विकेट, ये देखिए केतन ने किस तरह से हाथ को फैला है, और 4था विकेट मैदान से यहां से बाहर। चौथा विकेट मैदान से बाहर। संघर्ष करती तीसगांव टीम मैदान पर। बढ़िया क्रिकेट, यस दीज है।
ने मैदान के ऊपर बड़े शॉट लगाने की कोशिश की, इस बल्लेबाज के पारी का अंत करने में कामयाबी मिली। यहाँ पर गेंदबाजों को उतनी अच्छी गेंदबाजी, उतना स्पिरिट, वही जोश, वही जुनून, वही जज्बा मैदान के ऊपर, क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश, जुनून, जज्बे और यहाँ पर हौसले के साथ। सफलता प्राप्त होती है ध्यान, शिस्त, समर्पण से, और यहाँ पर मैदान के ऊपर हम देख पा रहे वही सफलता। लगातार विकेटों का सिलसिला जारी है मैदान के ऊपर। विकेटें गिरी है, 4 टीम का स्कोर, मैच 10 रन, जीत के लिए 51 का लक्ष्य और पारी का दूसरा ओवर प्रगति पर। क्या तिसगांव टीम इस मैदान के ऊपर अपने आप को बचा पाएंगे, या तिसगांव टीम के यहाँ पर डूबती नैया को कोई मांझा है क्या इस नैया को पार कर पाएगा या फिर और डुबाने की कोशिश करेगा। 4 विकेट गिरे मैदान के ऊपर, कोई भी बल्लेबाज टिकने के लिए तैयार नहीं है, लंबी साझेदारी की आवश्यकता मैदान पर। और ये देखिए, ये रिवर्स शॉट का चयन किया, इसका कारण भी यही था क्योंकि पूरा फाइन लेग और लॉन्ग लेग पूरा खाली था और इस क्लियर करना चाहते थे यहाँ पर, लेकिन नहीं कर पाए। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। अजीम शान सटीक लाइन से सही दिशा को बरकरार करते हुए गेंदबाज करते हुए केतन मात्रे, और बल्लेबाज स्टाकेन पर बाहर के इस समय सौरभ आते हुए नए यंग टैलेंट खिलाड़ी, युवा खिलाड़ी मैदान पर। ये देखिए, ड्राइव करने पर भी बच गया, गेंद विकेटों के पीछे निकलती हुई सर पर हाथ रखे और सफल ओवर का समापन किया। क्या समापन रहा इस ओवर में, एक भी बड़ा शॉट खेलने के लिए मौका नहीं दिया, एक चौका को छोड़कर। उसके बाद क्या वापसी के मैदान के ऊपर, ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका। टीम का स्कोर यहां पर देख रहा, महज 10 रन, पहले ओवर में 4 रन, इस ओवर से मिले 6 रन और 51 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। अब जरूरत है 41 रन की आवश्यकता, बची हुई 12 गेंदों में। औसत की बात करेंगे तो 20.5 की आवश्यकता। क्या होगा मैदान के ऊपर, तिसगांव टीम का भविष्य इस मैदान के ऊपर अंधेरे में नजर आ रहा है, लेकिन मुकाबला अभी भी शेष है। किसमें कितना दम है, टक्कर मैदान के ऊपर, संघर्ष जीत के लिए मैदान के ऊपर। बची हुई 12 गेंदें और जीत के लिए 41 रन की अभी भी आवश्यकता है। अब क्या होगा मैदान के ऊपर, यह ओवर काफी टर्निंग पॉइंट रहेगा इस मुकाबले को यहाँ पर पर्दाफाश करने के लिए। यह ओवर काफी अहम होगा, अभी नहीं तो कभी नहीं। तिसगांव टीम के सामने 12 गेंदें बचे और 41 की आवश्यकता है। सेकंड पर बल्लेबाज मैदान के ऊपर प्रदीप, और गेंदबाजी में आते हुए यहाँ पर टीम के कप्तान मोतीराम भोईर मोर्चे पर आते हुए। जानते हैं इस मुकाबले की अहमियत, जानते हैं इस मुकाबले को जीतना है और वही कोशिश मैदान पर। बढ़िया शॉट, लेकिन मिस टाइमिंग, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी वहां तक क्या पहुंच पाएंगे, लेकिन नहीं पहुंच पाए। हरेश भोईर थे वहां पर, कोशिश काफी की, तकरीबन उन्होंने 19 कदमों का फासला तय किया था, बाउंड्री लाइन से आए थे यहाँ पर, लेकिन संतुलन रख पाए। नतीजा आपके सामने, यहां से मिलेंगे 2 रन और 2 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ। जीत के लिए 11 गेंदें, अभी भी 39 रन की आवश्यकता। कड़ा प्रेशर मैदान के ऊपर, मनोवैज्ञानिक दबाव बरकरार किया बल्लेबाज के ऊपर और वहां से उभर नहीं पा रही है टीम। अच्छी गेंदबाजी, चेंज ऑफ पेस, परिवर्तन करते हुए गेंदबाजी में तजुर्बा है उनके पास और कसे हुए मंजी हुए खिलाड़ी है, कई साल क्रिकेट में देखे उन्होंने, और ये इस मुकाबले में अपना यूटिलाइज करते हुए, तजुर्बा यूटिलाइज करते हुए। फंटास्टिक बॉलिंग परफॉर्मेंस फ्रॉम द मोतीराम भोईर, नो चांस फॉर द बिग शॉट फॉर द बैट्समैन। बेहतरीन गेंदबाजी, ट्रिमेंडस बॉलिंग अटैक करते हुए मैदान के ऊपर, और मुकाबले का धीरे धीरे रुख यहाँ पर पलटता नजर आ रहा है। करवट ले रहा है यहाँ पर, बिल्कुल ड्राइव किया इस गेंद को, खिलाड़ी वहां से मौजूद, लॉन्ग ऑन पर उमेश भोईर आते हुए। यहां से थ्रो देखिए, कितना ब्यूटीफुल थ्रो फ्रॉम द उमेश ऑन द स्टंप, और यहां से मिलेगा महज 1 ही रन। रनों के लिए मचल रही है, तड़प रही है मैदान के ऊपर। उनकी मंशा इस मुकाबले को जीतने की, लेकिन तमन्ना उतनी ही वाकलन टीम के इस मुकाबले को जीतने की। जीत के लिए 9 गेंदें, 38 रन की आवश्यकता। मजा आएगा मुकाबले में, क्योंकि अभी भी मुकाबले में जान बाकी है, लेकिन मोतीराम भोईर की कसी हुई मंजी हुई गेंदबाजी बीच मैदान के ऊपर। ये देखिए, फुल टॉस गेंद, लेकिन यहां से फायदा नहीं उठा पाए। गेंद जा रही है लॉन्ग ऑन के रीजन में, खिलाड़ी केतन म्हात्रे वहां पर आते हुए। आज की शाम केतन के नाम या फिर राहुल के भी नाम हो सकते हैं, क्योंकि दहीसर के राहुल जो टीम फाइनल में पहुंच चुके हैं, 150 से भी ज्यादा रन उन्होंने भी बनाए इस प्रतियोगिता में, तो खेल का मजा तो और दुगना होगा मैदान के ऊपर। इक्का दुक्का से रन का स्कोर यहां से बढ़ता हुआ। 8 गेंदे, जीत के लिए 37 रन की आवश्यकता। 37 रिक्वायर्ड टू फ्रॉम 8 डिलीवरीज। ऑन साइड में फिर एक बार ताकतवर शॉट, लेकिन तकनीक का इस्तेमाल नहीं कर पा रहे खिलाड़ी, वहां से बैकअप देते हुए अजिंक्य, और वाटर थ्रो, यहां से मिलेगा मैच 1 ही रन। इक्का दुक्का से काम चला न चलेगा यहाँ पर, क्योंकि समीकरण बढ़ता जा रहा है मैदान के ऊपर। 7 गेंदे और 36 रन की आवश्यकता यहाँ पर, और मोतीराम भोईर क्या कसी हुई मंजी हुई गेंदबाज करते हुए 5 गेंदे फेंके और 5 गेंद में 3 सिंगल, एक दुक्का के माध्यम से महज 5 रन दिए। क्या अजीम और शान गेंदबाजी बीच मैदान पर। और ये देखिए, स्ट्रेट ड्राइव, फंटास्टिक स्ट्रोक, और यहां से गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, खिलाड़ी लॉन्ग ऑफ से आते हुए लॉन्ग ऑन पर उमेश बैकअप देते हुए, और यहां से मिलेगा 1 ही रन। सफल ओवर की समाप्ति मोतीराम भोईर ने दी इस ओवर में महज 6 रन, और टीम का स्कोर यहां से बनता हुआ अब जीत के लिए 6 गेंदे और 35 की आवश्यकता।
मंजिल कोसों दूर है लेकिन नामुमकिन है मैदान के ऊपर। धीरे धीरे वाकलन टीम अपना सिकंजा तिसगांव के गर्दन पर यहाँ पर कसती हुई आगे निकलने का दौर में आगे निकलने का उनका यहाँ पर यह रास्ता साफ होता नजर आ रहा है। 6 गेंदे जीत के लिए 35 की आवश्यकता। पहली गेंदबाज की जीत बोयर ने, उन्होंने रन दिए थे 4। उसके बाद केतन मात्रे ने गेंदबाजी की लेकिन जीत बोयर ने 3 सफलता अर्जित की और वहां से उभरने का मौका नहीं दिया। वहां से जो टीम पीछे चली वहां से आगे बढ़ने का मौका नहीं दिया और केतन मात्रे ने 6 रन देकर 1 सफलता अर्जित की और मोतीराम ने 6 रन देकर 1 भी सफलता अर्जित नहीं की। क्या कमाल की गेंदबाजी हुई है बीच मैदान के ऊपर। 16 रन महज 18 गेंदों में। अब जीत के लिए 6 गेंदों में 35 की आवश्यकता। अभी भी मौका है मैदान के ऊपर, अभी भी अवसर है बल्लेबाज के पास, लेकिन क्या यह अवसर इतना आसान होगा? बिल्कुल आसान नहीं है लेकिन मुश्किल भी नहीं है। गेंदबाज आते हुए उमेश की गेंद, इस समय गेंद को दिशा दी खिलाड़ी वहां से मौजूद। मिड विकेट में हारेश आते हुए लेकिन यहां से मिलेगा महज 1 ही रन। अब नहीं कुछ बनेगा मैदान के ऊपर। 5 गेंदे 34 की आवश्यकता। मैं गुजारिश करूंगा देसी टीम के कप्तान से, अगर आप आए तो आपको रिपोर्ट करना है क्योंकि मुकाबले में हमारे पास देरी नहीं है, तुरंत मुकाबले को आगाज किया जाएगा। जबरदस्त माहौल, ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। शाम की ये ठंडी हवा, यहां से अच्छी गेंदबाजी, बिल्कुल मौका नहीं दिया बल्लेबाज को खुलकर खेलने का। लगातार विकेटों का सिलसिला और यही कारण हुआ कोई भी बल्लेबाज मैदान के ऊपर टिका नहीं है। बड़ी साझेदारी नहीं बनी यहाँ पर। ऐसी कई गलतियों को दोहरा तिसगांव टीम ने। गेंदबाजी अच्छी की थी लेकिन बल्लेबाजी अच्छी नहीं हुई जिसके कारण यहाँ पर तो इस बीच हमारे वरिष्ठ पुलिस अधीक्षक सम्मानीय शाहू राजे सालवे यहाँ पर आते हुए कोलसवाड़ी पुलिस स्टेशन, आइए साहब आपका तहे दिल से स्वागत करते हैं। हमारे पीएसआई सम्मानीय शाहू राजे सालवे यहाँ पर मंच पर आते हुए पधारिए, बहुत बहुत स्वागत है आपका। कल एग्जीबिशन मुकाबला हमने देखा था इस प्रतियोगिता में और यहाँ से मिलेगा 1 बाउंस सीमा पर सीधा 4 रन। डीजे आपको रुकाना है, हम आपको रुकाना चाहेंगे। देखिए दादा स्वयं वहां पर जाते हुए साहब को रिसीव करने के लिए, ये दादा का प्यार है और यही हेमंत दादा पुलोरी की मैं कहूंगा इनका ये प्यार है। उनके प्यार के खातिर शाहू राजे सालवे यानी कि पीएसआई यहाँ पर आते हुए स्वागत है आपका। खाकी वर्दी मुंबई पुलिस, हमें पूरा गर्व है इस मुंबई पुलिस के ऊपर और हमें पूरा गर्व है हमारे खाकी वर्दी के ऊपर। और एक खाकी वर्दी मंच पर आप देख पाएंगे। ये देखिए ऑन द टॉस के लाइस गेंद को खिलाड़ी वहां पर दूर दूर नजर आ रही है और साहब का स्वागत यहाँ पर सीधा चेहरे के साथ। आइए साहब, स्वागत है आपका। हमारे वरिष्ठ यानी कि पीएसआई देख सकते हैं 3 स्टार उनके कंधों पर। ये सितारे नहीं है, ये उनकी चमक है, ये उनकी काम उन्होंने किया है, उसकी यहाँ पर मेहनत है। और चमकते सितारे के साथ यहाँ पर साहब हमारे मंच पर आते हुए, आइए स्वागत है आपका। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। शाहू राजे सालवे हमारे मंच के ऊपर आते हुए बड़े सम्मान के साथ उनको यहाँ पर मंच पर लाया गया। हमारे स्वयं हेमंत जी दादा फुलोरे उनको रिसीव करने गए थे और अगेन फाइनल के रीजन में एक और शानदार चौका। और ये मुकाबला 19 रनों से जीता है यहाँ पर वाकलन टीम। आपको ढेर सारी शुभकामनाएं और हार्ड लक तिसगांव टीम। आइए टॉस के लिए फिर एक बार हम गुजारिश करेंगे दोनों टीम के कप्तान आणि सामने इथे संपला मित्रांनो। वरिष्ठ पोलीस सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय